वृत्ती दाखवतोय, पॉझिटिव्ह अप्रोच दाखवतोय. इथूनही त्याने हार मानलेली नाहीये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील जोरदार अपील. वन मोर विकेट. खेळाडू वृत्ती बघा, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. ओम सरळ डगआउटच्या दिशेला निघाला. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट जपणं गरजेचे आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आज ओमनं जपली आहे. फलंदाज बाद होतोय. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आपल्याला गोलंदाज मोझम पाहायला मिळतोय. बेस्ट बॉलिंग फिगर शुभम शेलारच्या नावी आहे. 2 षटकं त्याने हाताळली. 10 रन्स खर्च करत असताना 7 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. तो ड्रीम स्पेल होता आणि त्याच्या नावी 1 विकेट हॅट्रिक होती. मोझम हॅट्रिक पूर्ण करणार का? संधी त्याच्याकडे चालून आली आहे. तो यावेळेला पुन्हा हवेत आहे बॉल. मात्र एकही फिल्डर आपण पाहतो की थर्ड स्लिप गली रिजन मध्ये नव्हता. अन्यथा इथे हॅट्रिक होऊ शकली असती. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 30 आकड्यावर जबरदस्त गोलंदाजी मोझमची पाहायला मिळाली. 2 धावा खर्च करत असताना 2 इम्पॉर्टंट विकेट्स त्याने आपल्या संघाला मिळवून दिले. येणारे आता 12 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 6ची गरज आहे. मात्र ओम पाटीलच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटला नक्कीच दाद द्यावी लागेल. पंच अक्षरशः थोडेसे डाऊटफुल होते, डाऊट करत होते आणि तिथे तो सरळ निघून गेला डगआउटच्या दिशेला. असं म्हणतात ना की खोटं बोलून 1 वेळा जिंकण्यापेक्षा 100 वेळा खरं बोलून हारलेलं पत्करलं आणि ते चांगलं असतं. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट प्रत्येकानं जपणं गरजेचे आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा हरेश येतो. कॅप्टन हरीश केने ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 12 चेंडू 6ची गरज. सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी कधी मिळाली तर मोझमने टाकलेलं हे षटक. पुन्हा हरेश त्याची पुनरावृत्ती करणार का? ते सातत्य पुढे चालवणार का? आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मुर्तुजा स्पोर्ट्सला या मॅच मध्ये बॅक करून देणार का? अशा हजारो प्रश्न निर्माण होत असतात ज्या वेळेला क्रिकेटचा खेळ सुरू असतो. सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सुरू आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि तिथे भारताचा कुठेतरी मी म्हणेल जो विक्रम होता मागील 5 सिरीज मध्ये, तो विक्रम कदाचित तुटू शकतो. अगदी पहिल्या कसोटीमध्ये ते चित्र पाहायला मिळालं. मात्र क्रिकेट आहे, कधीही बॅक होऊ शकतं, कधी बाउन्स बॅक क्रिकेटच्या खेळामध्ये केलं जाऊ शकतं. खूप जास्त वेळ होतोय. मुर्तुजा स्पोर्ट आपण याची नोंद घ्या. स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार आयोजित स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 क्रिकेटचा बिग शो तुमच्या समोर आहे आणि आमच्या आयोजक जी मेहनत संपूर्ण कमिटीने केलेली आहे त्या मेहनतीला दाद द्यावी तितकी कमी आहे. कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हरीश 12 बॉल 6ची गरज आहे. समोर मानव. यावेळेला यॉर्कर लेन. चांगला बॉल होता, खोदून काढावा लागला. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 31 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 रन्स. 5 धावांची गरज आहे. यावेळेला कंट्रोल पाहायला मिळाला. शॉर्टम जॅब करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉलला पाठवल्या. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. मिळेल फक्त सिंगल. अमोल आता कुठेतरी संयमी खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित आता त्याच्यावर दडपण आला कारण सामना हळूहळू शेवटपर्यंत चाललेला आहे. धावसंख्या 32. 4ची गरज आहे. म्हणजे बघा ना, क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी अलर्ट राहणं गरजेचं असतं. डोंट अंडर एस्टिमेट. हो, यावेळेला स्लॉग इट. मॅच फिनिश. विजयी षटकार मानवच्या बॅटमधून. सामना इथे जिंकलेला टीम वरादेवी स्पोर्ट ताडालीनं. अभिनंदन, अभिनंदन ताडाली टीम अँड हार्ड लक मुर्तुजा स्पोर्ट्स.
ऑल टीम, आपको पूरी टीम के साथ हमारे वीआईपी मंच पर आना है। देखिए रिग्नेश 11 ढानाल है, आपने पार्टिसिपेंट किया, ये आपके लिए थैंकफुल है। आपके साथ एक खूबसूरत फोटो सेशन, आपका सत्कार सम्मान होगा और आपकी हौसला अफजाई की जाएगी, क्योंकि अभी तो